दुःखाचं म्हणावं की सुखाचं म्हणावं दिवस उगवलाय. शेतामध्ये आलोय पण आज माझ्या आईची आठवण वाचली मला. का काय का मला तू जन्मताच सोडून गेलीस ग या संसारामध्ये मला एकट्याला टाकून नाही. जेव्हा तू गेलीस ना तेव्हा तू मला तुझ्यासोबत का नाही घेऊन गेलीस का? कशाला जन्माला घातलीस? अगं मी जन्माला यावा आणि तू माझ्यापासून पणकी व्हावी हेच त्या परमेश्वराला मान्य होतं का ग? हेच त्या परमेश्वराला मान्य होतं का? या संसारामध्ये आम्ही दोघे बहीण भाऊ या घरामध्ये किती काबाड कष्ट करतोय ग, पण या आमच्या कष्टाला कधी याच येत नाही आणि आमची कधी कुणाला किंवा येत नाही ग. मग सांगा मी जगायचं कसं? कुणाच्या आधारावर जगायचं? हे आई ग तू माझ्या जेव्हा जेव्हा मी कामावरती जातो ना प्रत्येक क्षणाला मला तुझीच आठवण वाटतोय ग. माझी आई अशी असेल, माझी आई कशी असेल. तुझी शीतल छाया या अमरला गारवा देत असते ग. अरे तू काय काही नाही बाबा, काही नाही. मला आईची आठवण वाचली बाबा, मला आईची आठवण वाचली बाबा, मला आईची आठवण वाचली. अरे सतत आईची आठवण काढत जाऊ नको रे बाळा. अरे अरे तुझी आई आली आहे तुझ्यासाठी. अरे ती तेव्हा घरी गेली रे, तिला देवानं बोलवलं रे. अरे खूप सुंदर होती रे, स्वभावानं चांगली होती, पण काय करायचं आमचं नशीबच खरं म्हणायचं. बाबा आम्ही जन्मताच पापी म्हणून जन्माला आलो
ध्यान घ्यायला. तुझा आई ना सगळं पालन पोषण करेल बाळा, सांभाळ करेल. तू काही काळजी करू नकोस. मला नाही वाटत बाबा, आईच्या वागणुकीमुळे मला वाटत नाही की आई आमचं सांभाळ करेल म्हणून. अरे अरे तू जर अशा अभद्र शब्द बोललास तर माझं काय होणे? मी कुठे जायचं सांग ना. नाही बाबा. मग अरे हे तुमच्यासाठीच तर केलं ना मी. अरे तुम्ही लहान असताना मी काय काय करायचं खरंच. म्हणून तुम्हाला आई करेल, तुमचं पालन पोषण करेल. अरे एवढं वाढवलं हा. अरे तू शेतात राबराब कष्ट करतोस बाळा. अरे तुझ्याशिवाय कोण आहे ते सांग ना मला. कमी अरे तू रडत बसू नकोस बाळा. रडू नको तू बाळा मार, दुःख वाटत मला रे बाळ. रडू नको तू बाळा मार, दुःख वाटत मला रे बाळ. रडू नको तू बाळा मार, दुःख वाटत मला रे बाळ. रडू नको तू बाळा मार, दुःख वाटत मला रे बाळ. लहानपणी तुझी गेली आई सोडून. लहानपणी गेली तुझी आई सोडून. रडू नको तू बाळा वाटत मला रे बाळ. लहानपणी वाटत वार, दुःख वाटत मला रे बाळ. नको करू बाळाईची काळजी. नको करू बाळाईची काळजी. रडू नको तू बाळा मार, दुःख वाटत मला रे बाळ. रडू नको तू बाळा मार, दुःख वाटत मला रे बाळ. मला नाही वाटत या सावत्र आईच्या हातामध्ये जगणं अरे फार सोपं असेल म्हणून. अरे असं काही बोलू नकोस. अरे सगळंच काही करेल बघ. नाही बाबा, तिच्या भावना मला वेगळ्या वाटतोय बाबा. जेव्हा केव्हा मी तिला पाणी मागतोय ना, काही मला भूक लागली ग, मला जेवण पण नाही. वास तिला माझी ठेवून येत नाही बाबा. मग सांग बाबा, मी कसं जगू? कसं जगायचं बाबा? कुणाच्या आसऱ्याने जगायचं? बाबा तुम्ही आत म्हणून मी जिवंत आहे हो. नाहीतर कदापिही माझं जीवन संपवून टाकलं असतं बाबा. किंवाच माझं जीवन संपवून टाकलं असतं. अरे काय करू रे बाबा चला, खूप उशीर झालाय बाबा. अरे बघ. अरे काय काय उठतो बाबा तुला काय तर काय रे? तुला काल लय नाही वाटते काय शांता
अगं तू शेतावरून आलाय पण कधी कधी आला शेतावरून? आई अरे आत्ताच गेला मग शेतावर तू? आई मी आता चालू हो झालंय शेतलं काम पूर्ण आहे. मी खरंच सांगतोय का आई मी आता चालू बघ अगं, तू जेव्हा मला सांगितलीस ना शेतावरती जाण्यासाठी तेव्हाच मी शेतावर गेलो होतो. होय होय फक्त शेतात पाहून तू इथे आलास ना? मग काय करायला हवं होतं? हो का काम पुष्कळ पुन्हा शेतामध्ये. बघा करून आलाय ना शेतावरचे काम मग कशाला चिड तो आत्ताच गेला आहे शेतावर आहे. अगं त्याला समजून घे ना तू आई अगं स्वतःचं बाळ म्हणून समजून घे तू हे आई अगं मला खूप भूक लागली आहे ग होय होय मला खूप नक्की भूक लागली लागली गेलायस ना? अगं तू शिळात नव्हता ग मग ते खाणार कोण? बाप तुला खाणार? काय आहे शांता कोण खाणार? काय बोलतोस तू अगं त्याला कशाला हात मारते सर तू बघा मदत बिलकुल बोलायचं नाही तुम्ही. अगं शांता काय? मी प्रत्येक काम करायला तुझ्यासाठी मी तयार आहे का कधी कधी करायचं? पोटामध्ये जर आपले अन्न नसलं ना माझ्या माय सत्कारी नाही की एवढं मोठ्या पुराची भाजी खाणार आणलं गेला सांगते मुळे दिमागानं बापले. अगं शांता काही फालतूचे आरोप करू नकोस मला सांगू नका तुम्ही. अगं त्याला समजून घे अगं शेतात राब कष्ट करतोय हो नाही म्हणताय आणि त्याला तो कसा अन्न देतेस तू हा अगं काय करतेस तू अरे देवा परमेश्वरा अरे काय करू मी अरे या मुलासाठी आई मिळेल म्हणून एवढं केलं पण तू नाही ऐकून घेस का नाही घेत आहे. मग अरे पाणी भरायचं आहे तुला आता. अगं मी पाणी भरेल पण मला अगोदर समाधान आहे का मी स्वयंपाक करते पाणी भर पण स्वयंपाक पण पाणी भर. वा शांता वा अगं तू त्याला पाणी भरवायला लावतेस आणि तू काय करतेस घरामध्ये पुष्कळ कामं पण नाही. अगं पुष्कळ कामा म्हणून म्हणतेस अगं नुसतं खाऊन फक्त घरात बसतेस मग काय? आणि त्या पोराला नुसतं कामा होय, तुम्हीच काम धंदे करतील पूर्ण घरातले. अगं आणि काय बोलतोस तुम्हीच करता मग ना. अरे शांता जरा सांभाळून बोल काय करणार तुम्ही काय करणार? काय करणार म्हणजे हं? अगं लहान मुलासाठी मी लग्न केलं एवढी वर चढू नको होय, काय तुम्ही केलं सांभाळ सगळं सांभाळ करता येईल. आणि सांभाळ तुम्ही केली. नाही करता ना. हे सांभाळ करण्याची वर्तन आहे तुझे बाबा हे बघ तुम्ही निघा बाबा प्रत्येक काम करेल बाबा तुम्ही निघा आपण घेतो का फोन? अरे मी तुला पाणी भरायला सांगितलं होतं ना काय सांगू? देवा तुझ्या सुंदर जगात कामन अंतरा तुझ्या सुंदर जगा
माझ्या पोटामध्ये अन्न नसल्यामुळे माझ्याने चालण्याची सुद्धा शक्ती उरली नाहीये ग. बोलू नकोस काय. नाही तुझी पूजा कर तुझी ए, शांता अगं, मारतेस कशाला म्हणजे हे काय अगं, याला पाणी भरवायला लागलास तू काय करू म्हणलं कोण भरणार बघा तुला लाज वगैरे आहे की नाही मला सांगू नका बिलकुल बा बिलकुल सांगू नका. ए, शांता थोडासा तोड आवडून बघ काय करणार काय करणार अगं खूप तुझं सांग केलं घरा पाणी भरा मग तुम्ही घरा मग. नाही, म्हणजे तुम्हाला तुमच्या बरोबर माझ्या बापांना 2 लाख रुपये तुम्हाला दिले काय खोटं बोलते? मग द्यायचं का मग? अगं एवढी खोटं बोलू नकोस अगं माझ्या मुलाचं लहानपणापासून पालन पोषण करावं म्हणून मी 2 एकर जागा लिहून दिलं हो मी त्यांना कामं सांगत असताना म्हणजे बोलायचं ना बिलकुल अजिबात. अगं माझ्या डोळ्यात एकटा कामं सांगतेस मग आता तुम्हाला सांगू तुम्ही करा माझी कामं शांता बा. मी सांगत आहे त्याला तुम्ही तो बोलायचं नाही. समजलं? बाटला तिथे 2-3 देऊन टाकला काम झाला काय नाही बाटलाच पाहिजे 2-3 चला करा तुम्ही कारण तो माझा ऐकत नाही आहे ना कारण कधी पण तुम्ही हा प्लॅन होताय त्या घरातली कामं कर आधी त्याचं सांग पण करू नको मी त्याचं शांत करताय अगं दादा ए रोड नका अगं तू पाणी भरून दे कशाला वाटतेस मला. नाही ना तू पूजा करणार आहे अगं तुला शोभते हो तू बोलू नका मला मध्ये अगं काय बोलू नको सांग ना हे शांते अगं जास्त ताव मारू नकोस काय करा तू काय करणार अरे, त्या पहिलं हे अंगावर येते रे काय करणार तुम्ही मार ना गुरु बोल काय रे गुरु बोललो ना काय रे गुरु बोललो ना नवरा मला चाले नवरा म्हणजे अंगावर येते का मग बरोबर येते त्या पहिलं काय करणार हात लावू नको सांगतो मग आता बारीक सुरी काम काय झालं त्या बहिणी इथे मागणं तर झेंगावाणी होती त्या बहीण आता त्याची बहीण हल्यावाणी झाली आहे खाते घरात झोपते खाते रे घरात झोपते मग काय तुमच्या भरोशावर मग तुमच्या भरोशावर नाही ना तुमच्या भरोशावर नाही त्या बहिणी पाणी चालू ठेवायचे काय ना तुम्ही ना माझ्या शब्दा बाजार ना बिलकुल नाही खर्च करणार नाहीये झाली होती माझ्या माहेरी ना आपण झालं का झालं दाखलं तर काय करणार दाखलं तर काय करणार? माझ्या भावाला पैसे मिळून नाही बोलावते झालं असं मला माहित आहे ना चालते का भाऊ? हा उपर पडता बसता झाला की सटकन वापस येते काम केलं होतं खायची म्हणून म्हणताय तुम्ही नाही जाय वाटत नाही का 2 बाटल्या असं दाखला तिथे राहणार आहे हा ठीक आहे चाललोय मी झालं जातो जाताना तुला जात असेल तर लोकांच्या घरी चालू कर. जाई गं. जा. मला माहित आहे हे जाते जाई तुम्ही फोटोवरीच आहे कोंबूला नाही तर समजाच वापस येते नको माडी सांगते
काय झालं? बाबा आई चालली अरे हो जातो म्हणत होती आता. बरं मला वाटत नाही रे जाते मग. जाऊ द्या ना बाबा. तो गेली तरी मी सांभाळ करणार आहे तुमचा. अरे नाही रे, कशी असं तरी नाही का आई आहे ती. हं? अरे तिच्यासोबत रजिस्ट्रेशन लग्न केलं ना, उद्या दिवशी तर ते निघून गेले. हा मग काय होत रे? हं? अरे मला जेलात जावं लागेल ना. अरे मी तिला समजून काढून घेतो बाळा, तू काही काळजी करू नको. रागाच्या भरोशात जाईल मायरी, रागाच्या भरोशात जाईल मायरी. लोक टीका देतील माझ्यावरी, लोक टीका देतील माझ्यावरी. रागाच्या भरोशात जाईल मायरी, रागाच्या भरोशात जाईल मायरी. लोक टीका देतील माझ्यावरी, लोक टीका देतील माझ्यावरी. तू काही काळजी करू नको, मी तिची समजून काढतो बरं. हं? सगळीकडे लक्ष दे. ठीक आहे बाबा, तुम्हाला जी योग्य वाटते ना ते करा. येतोय ना. हा खेळमा नाही ना, कारण इथं पत्र लिहून माझ्या भावाला इथंच बोलवते मी आता. कसा जगत्या घरामध्ये कसा राहते हा काढता, हेच मला पाहिजे. शाप आहे ना, मी म्हणलो गेली तर आहे. सांगताच बाप्पा झाली ना, काव का फुगून घुसून नाही ते काढून बाबा नाही केलीस का मग? ए शांते, ए माझे लाडके, बापरे माझ्या बहिणी दोडक्यावाली फुगली पण कशी. माझ्या चकून बोलतो ना. अरे एक तरी शब्द बोल.
शांत बोलत का नाही शांत बोलत का नाही बोलत का नाही तुला मला सांगत नाही बोलत का नाही तुला मला एवढी भुका लागते का? होय मोठे सासरे आहे म्हणून ना आता मध्ये काय झालं हा? मध्ये काय झालं तुम्ही माझी बोलायचं नाही बिलकुल अजिबात काहून? काहून? कारण तुम डुप्लिकेट माणसं आहा ना त्या पहिले मी डुप्लिकेट नाही आहे तर मग काय काय दोन दोन चार चार पोरं केलं का मग? अहो वेळोवेळी तो माझा अपमान करताय छाप आहे आणि माझा. अमराला जवळ घेता आणि माझ्या वर्गाला दूर ठेवत आहे का शांती म्हणून शांता तुला समजत नाही होय मला नाही समजे अगं त्याच्या जर तुला असं जर बोललं त्याला वाईट वाटलं नाही का हो तुम्ही त्याच्या बरोबर बोला तुम्ही शांता अगं प्रकाश हे माझा मुलगाच आहे हा? हा? जरी वर्षाचा मुलगा नसेल तरी ना पण मला मुलगाच आहे ना माहित आहे माहित आहे मला. माझा मुलगाच आहे. मला असे नाळू नका तुकडे म्हणून सांगू नका आता येते का नारवाच आहे मग नाही तर काय? हा, नारवाच आहे. कारण तू माझा वेळोवेळी अपमान करता ना वेळोवेळी करता वेळोवेळी करता माझा याचा बाला कशी करू मी माझा सहारा वेळोवेळी करता माझा याचा बाला कशी करू मी माझा सहारा
गैरसमज घेतेस का होय मीच घेता गैरसमज तुम्ही कुठे घेताय तुम्ही माझा संधीचा फायदा घेताय तुम्ही अगं तू थोडं समजून घे शांता अगं हे बघ मला हात जोडून सांग मी तुम्हाला हात धरून सांगते अगं पण हे घर सोडून जाऊ नकोस का नाही मला घरात राहायचंच नाहीये मुद्दाम राहायचं नाही काहीतरी विचार कर ना अगं शेवटी माझा तरी विचार कर अगं मी तुझ्यासोबत लग्न केलं हं? अगं तेही रजिस्ट्रेशन लग्न केलं हं? अरे लहान मुलाचं पालन पोषण करशील म्हणून हं? आणि शेवटपर्यंत साथ देशील म्हणून पण तू शेवटी तू माहेरी जातो म्हणतेस मग आता काय करणार आहे घरामध्ये राहून अगं तुझ्यावर एवढं कोणतं संकट आलं म्हणून हे बघा हे सांगू नका तर अशी मला चोपडा वर्षे मी जसा सांगतो तर तुम्ही ऐकत राहा तुम्ही या घरामध्ये राहतो नाही तर बिलकुल मी राहणार नाही ठीक आहे बाबा अगं तू म्हणशील ना कसा मागेल झालं तुझं समाधान झालं झालं ठीक आहे चल चला चल घरात जाऊन चला अगं आता एवढ्या गोष्टीसाठी एवढ्या तुला एवढं भुका लागतं चला घेऊन चला हॅलो पोस्टमॅन बोलून राहिलो पोस्टमॅन हो अरे कुणाला पत्र हवे हे कोणाचं आहे कशाचं आहे हे माहित नाही तुमच्या नावाचं पत्र आहे फक्त ठीक आहे थांब हॅलो 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 कुणाला पत्र आहे मला तर माहित नाही माहित नाही साला कोणी पोस्टमॅन केला रे त्या माणसाला चला म्हणे पोस्टमॅन आणि पत्रावर कोणाचं नाव लिहून आहे ते सुद्धा याला माहिती नाही साला पोस्टमॅन कोणाचं पत्र आहे अरे हा तर माझ्या ताईचा पत्र अरे आजपर्यंत या ताईनं मला कधी पत्र लिहिलं नाही आणि आज अचानक बघितलं पाहिजे काय लिहिलंय पत्रात ताईने पत्र पाठवलं म्हटलं तर काहीतरी भानगड असायलाच हवी काय लिहिलंय प्रिय राकेश दादा पत्र लिहिण्याचे कारण हेच आहे की तुमच्या भावजीकडून मला शारीरिक व मानसिक त्रास होत आहे काय त्या साऱ्या नंदी बैलाची ही हिंमत चला माझ्या ताईला त्रास देतोय पहिला बघतोय मी तुला
चला माझ्या ताईला त्रास देतो. अरे मला हे राकेश म्हणतात, राकेश. ताई तू मुळीच काळजी करायची नाही ताई. अगं हा भाऊ तुझ्या पाठीशी असताना कशाची काळजी करायची नाही ताई. भाऊजी बघतोय मी तुला भाऊजी. मला खूपच आनंद झालाय, कारण आज जेमतेम मला 5 दिवसाच्या सुट्ट्या मिळाल्या आणि हा सुट्ट्या मला शेतीमध्ये घालवायच्या आहेत, कारण माझा अमरदादा काय करतोय ते मला बघायचं आहे. अरे वाटते मला कल्पना आहे की माझे मामा आज येणार. आपण आता फोन करून बघितलंय पाहिजे. हॅलो हॅलो मामाजी. हॅलो भाषा. अहो तुम्ही येणार होते याची मला कल्पना होती ना. हो भाषा हो, तुझ्या आईचं पत्र मिळालंय मला. मी निघतो ताबडतो. तुम्ही लवकर याल याची मी वाट बघतोय. ठीक आहे ना भाषा. तर मग या लवकर या मामा. हा ठीक आहे. आज माझे मामाजी कुठपर्यंत आले असेल. आता तर येणार आहोत म्हटले आणि अजून त्याचा पत्ता नाही. अहो मामाजी मी तुमची आतुरतेने वाट बघतोय. कदाचित ते नलेश्वर पर्यंत आले असेल ना. आज आनंद माझा कसा गगनात मावेल आणि त्या आनंद द्विगुणात कसा करायचा याचाच मी प्रयत्न सुद्धा करणार आहे. नमस्कार जी मामाजी. नमस्कार. खूपच दिवसांनी भेट झाली भाषा. म्हणूनच मी तुम्हाला फोन केलाय आणि मला फक्त 5 दिवसाच्याच सुट्ट्या मिळाल्या. 5 दिवसाच्या? होय मामा. आणि ह्या सुट्ट्या मला शेतीमध्ये घालवायच्या आहे. काय म्हणाला भाषा? कारण सुट्ट्या तुम्हाला शेतीमध्ये घालवायच्या? होय मामाजी, कारण माझा दादा नाही का शेतीमध्ये राब राब कष्ट करतोय आणि तो कष्ट काय करीत असेल हे मला बघायचं आहे मामाजी. खरंच माझा भोळा भाच्या. तू भोळा रे भाच्या, भोळा. भाच्या तुला वेळ लागले की काय? हो भाच्या, मी काय म्हणतो, माझ्या गोष्टीकडे लक्ष द्या. ऐकून घ्या. मी जे काय सांगतो ना ते काळजीपूर्वक ऐका. तुम्ही मग एवढे शिकले सवरले नोकरीवर लागले, एवढा पैसा दिला ड्युटीचा त्या शेतीमध्ये राबायला आणि तुम्ही स्वतः पुन्हा त्या शेतीमध्ये राबला. भाषा तो आहे ना, अमर भाषा आहे ना, पण राबू द्या ना त्याला. तुम्ही कशाला शेतीत काम करायला जाता? भाषा हे बघा, आज शेतीमध्ये जायचं नाही. मी आलो ना, मामा आलो ना,
एवढ्या दिवसाने आपण आज एकत्र मिळलो. आज शेती वगैरे काही नाही व्हायच्या. आज आपण खूप मज्जा करायची, एन्जॉय करायचं. अहो मामा तुम्ही काय भानावर आहात का नाही? अहो तुम्ही काय बोलतात? याचं तरी तुम्हाला मानायचं नाही मामाजी. अहो सक्का मामा म्हणून मी तुमचं सहन केलं. असं मी काय वाईट बोलतो मी तुम्हाला? काय वाईट बोलतो मी तुम्हाला? मी भाच्या तुझ्या स्वार्थासाठी म्हणून मी हे सगळं सांगतोय भाच्या. आणि भाच्या तू जर का माझ्या बोलण्याकडे आज कानाडोळा केलास ना तर शेवटी पश्चातापाची पाडी येईल वाटत तुझ्यावर. बरोबर असू शकते मामा, कारण तुम्ही माझे सत्य मामा आहात आणि सत्य मामा असे वाक्य सत्या भाषाला सांगू शकतात, इतर कुणीही सांगू शकणार नाही. म्हणूनच तुला तो मामा असावा तर माझ्या मामासारखा. मी माझ्या ड्युटीचे पैसे शेतीमध्ये हलवायला देतो आणि माझ्या अमरदादा सारे पैसे अकाउंट मध्ये जमा करतोय. तुमच्यामुळे आज माझे डोळे उघडले. खरंच मामा असावा तर माझ्या पण भाच्या मी काय म्हणतो, आता या आनंदाच्या घरामध्ये थोडी जमेल का? काय भाच्या आता ह्या चौकात तुमच्यासारख्या ड्युटीवाल्या लोकांनी नाही करायच्या तर कोण आमच्यासारख्या लोकांनी करायचे. हे बघ भाच्या, माझं जर तुला ऐकायचं नसेल ना ठीक आहे, जाऊ जाऊ ठीक आहे. काय म्हणता? मुद्दाम तुमच्यासाठी म्हणून मी आलो. नाही नाही घ्यायचे. अहो मी तुमच्या शब्दाच्या पलीकडे कधीही जाणार नाही मामा. हे बघा मामा, मला तर शौक नाही, परंतु तुमची इच्छाच आहे ना. मी तुमच्या शब्दाच्या पलीकडे कधीही जाऊ शकणार नाही. मला पिण्याचा शौक नाही, हिच्या विना मला तरमत नाही. मला पिण्याचा शौक नाही, हिच्या विना मला तरमत नाही. मला पिण्याचा शौक नाही, हिच्या विना मला तरमत नाही.
अमृत कसा आहे अमृत? बरोबर आहे ना. आहे ना? फक्त तुमच्यामुळे हा मामा जे बोलतो ना, या मामाच्या तोंडातून निघणारा एक एक शब्द म्हणजे अमृतासारखा आहे वाक्य. पण मी काय म्हणतो वाक्य, बरेच दिवस झाले तुमच्या गावामध्ये आलो नाही आणि असं ऐकलंय की तुमच्या गावामध्ये एक छान असा बाग आहे. होय मामा, आमच्या गावामध्ये सुंदर असं बगीचा आहे आणि त्या बगीच्यामध्ये म्हणाल ना मामा, फिरायला मजा येईल. मजा येईल. काही सुंदर सुंदर फुलपाखरं बघायला मिळतील. फुलपाखरं बघायला मिळतील ना वाटतं. चला मामा, आता आपण बगीच्याकडे जाऊ. जाऊ चला. चला मामा. आस्वाद घ्या लागेल बागेत. चला वाटतं जरा थांबा ना. आज माझ्या मैत्रीण मला रोज आवाज द्यायच्या. आज का बरं आवाज द्यायचा? खरंच अशा मैत्रिणींना कुणाला मिळायला नाही पाहिजे. आज माझ्या घरी पंचमीचा सण आहे आणि मी बघियात जाऊन प्रत्येक कल्याणचे सुंदरसे फूल आणून घरी गेली पाहिजे. आणि माझे बाबा तर माझी वाट पाहते. मला खूप उशीर झाला तर पाहिजे. आता मी लवकर बगीच्यात निघाली पाहिजे. माझ्या घरी नागपंचमीचा सण आहे आणि मी फुलं घेऊन घराकडे गेली पाहिजे. जाई जुईचे फुलं आणि रायाची पूजा करीना. जाई जुईचे फुलं आणि रायाची पूजा करीना. आता बगीच्यामध्ये गेली पाहिजे. हा? या वाक्या हीच माझी बाग. होय मामा, हीच ती आमच्या गावाजवळची बगीचा आहे मामाजी. खूपच सुंदर बाग बनवली वर तुमच्या गावात.
रंगीबेरंगी फुले, काय हे रंगीबेरंगी फुलं पाखरे, काय या पक्ष्यांचा चिवचिवा, मन कसा अगदी आनंदून गेलाय भाषा माझा. वृक्षारोपणच जेवढं मोठं झालं आहे ना मामाजी. आणि बघा मामाजी, या रंगीबेरंगी फुलांमध्ये अहो मामा, ही दिसणारी फुलपाखरू कोण असेल हो? बराबर तुम्ही या जाई जुईच्या फुलामधून अलगद एक फुल शोधून काढलाय भाषा तुम्ही. आणि त्या फुलफुलाकराचा आस्वाद घ्यायचा आहे का तुम्हाला? आस्वाद काय मामा, मी हा मुलीपर्यंत जाऊन तिचं सुगंध घेण्याकरिता तिचं नाव विचारतोय. ती कुण्या गावचं पाखरू आहे, कुठलं पाखरू आहे हे मी बघतोय मामा. माझी काही हरकत नाही भाषा, माझी काही हरकत नाही. पण जरा सांभाळ, कारण गावरान पाखरू बहु तिखट असतंय भाषा. अहो मामा, तुम्हाला समजायचं तरी काय? अहो तुझं वय कुठं आणि माझं वय कुठं? तसं वय झालंच म्हणा, तिकडं पण कधीही जायचं. पण जरा पुढचं पाऊल टाकताना सांभाळून टाकायचं भाष्य. ठीक आहे मामा, तुम्ही तोपर्यंत इथं बसून राहा. मी ह्या फुलपाखरापर्यंत जाऊन बघतोय, तिचं नाव विचारतोय, ती कुठलं पाखरू आहे, ती कुण्या गावचं आहे ते. अहो मामा, तुम्ही शांत राहा म्हणतो ना. मी बघतोय, कारण आमचं वयच आहे ना ते. हलकटा कशाला आपल्याला शरम वाटत तुला? पण तो मायबाई नाही करे. काय म्हटलीस? अगं शरम, अगं कुठली शरम आणि कशाची शरम ठेव? अगं इथं आपण दोघंच आहोत ना, मग शरम कसली आणि कशाची? कुत्र्या शरम 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 तुला नाही का? अरे शरम 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 तुला नाही का? अरे लाजल्याच्या स्वराला अरे लाजल्याच्या स्वराला शरम शरम तुला नाही का? शरम शरम बघून तुझ्या शरीराला स्पर्श करतोस, तुला लाज वाटत रे?
हलकटा अगं कसली लाग आणि कशाची लागलं अगं एक मी ड्युटीवाला आहे बघ ड्युटीवाला आणि मी तुला कसा मजनू प्रमाणे जपेल आणि इथं आहे तरी कोण गं? तुझ्या आणि माझ्या व्यतिरिक्त नाही कोण आहे अरे मला वाटलं नव्हतं असंच तू काहीतरी बोलशील म्हणून अरे तुला काय वाटतं तुझ्या ड्युटीला पाहून आणि तो पैशाला पाहून आपलं शरीर देते जाग झालं सारं गाव तांबडं फुटाया लागलं जाग झालं सारं गाव तांबडं फुटाया लागलं तुझी घागर पाणी सुटाया लागलं तुझी घागर पाणी सुटाया लागलं तुझी घागर केळाला 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 पाणी सुटाया लागलं अगं तुझ्या आणि माझ्या व्यतिरिक्त इथं आहे तरी कोण गं? अगं मी तुला फुलाप्रमाणे जपेन आपण दोघं राजा महिन्याप्रमाणे संसार करू तुला का पडत नाही गं? अरे काय आहे कशाला मदत विचार करतोस रे सोड मला पार्ट्या नालायका दारू पितो आणि माझ्याशी बोलतो नालायका जातो अगं ही थापण नाही ही आमच्या प्रेमाचं अलिंगन आहे बघ अलिंगन आणि आजकालच्या मुली अशाच प्रकारे अलिंगन देत असतात आणि तोच अलिंगन तू आज मला दिली मी म्हटलं होतं नावाच्या हे गाळण वापरू हाताळताना जरा काळजीपूर्वक हाताळायचं म्हणजे नेमकं काय बोलतो मामाजी तुम्ही तसंच झालं वाटच्या अहो मामा तुम्ही शुद्धीवर आहात का नाही मी पूर्ण शुद्धीवर आहे वाटच्या आणि जो तुमच्या कानपटात बसलेला प्रसाद मी माझ्या या सख्या डोळ्यांनी पाहिलं वाटच्या तुम्ही ती थापण म्हणता अहो ती थापण नाही मामा ती आमच्या प्रेमाचं अलिंगन आहे बघा अलिंगन कसला प्रेमाचं अलिंगन आणि कसलं काय वाक्य मी असतो ना त्या मुलीचे लग्न वेशीवर टांगलं असतं वाक्य तुम्ही नाही वाक्या आणि याच्यावर फक्त उपाय सांगा मामा म्हणजे झालंच समजा ठीक आहे वाच्य तुम्हाला उपाय करा ना तर मी सांगतो ना त्याप्रमाणे वागायचं वाच्य हा मामा अजूनपर्यंत मामा तुमचा जिवंत आहे वाच्य तोपर्यंत मामा आहे तोपर्यंत कसली काळजी करायची नाही वाच्य चला नागवाच्या समोरच्या तयारीला चला ठीक आहे मामा
मी तुमच्या पावलावर पाऊल टाकत हळूहळू चालेल ना. तुम्ही मला सल्ले 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 देत चला म्हणजे झाला चला मामा. पण मात्र एक सांगतोय तुम्हाला, आता हा तुमचा घोर अपमान झालाय वाटतं. आता तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाऊन पोहोचल्याच्या नावाच्या तुमच्या रक्ताचं कसं पाणी पाणी व्हायला लागलं असं वाटतं. आता ती आग शांत करायची असेल ना वाटच्या, माझ्या जवळ एक नामी उपाय आहे वाटच्या. चला जायचं का ती आग शांत करायला? बोला वाटच्या. पहिले सांगितलं ना मी तुमच्या मागे मागे येणार म्हणून. तुम्हाला स्वर्गातली अप्सरा दाखवत देतोय वाटच्या. चला चला मामा. घरी हजर नाही आहे. थोडीशी मारलं ना तशी येत ना तर मी बी पाहतो. सारी सिल्ली आता कशी येत नाही ना. हे काम मदतच काय काय बदलता येईल का त्या भाऊला? आता कशी तरी जगात येत नाही ना. मी पाहतो साली कधी गेली जाऊन घरात पाहतो पहिला. एवढा दूर आलो गावातले हिंदू येतं का आलं? एकदा पत्ता नाही घरी जातो आता. अरे का बाबा, काम करायची नाही का? तू कधी झोपून जाशील आणि तुझे बाबा कामाला गेले सुनी मोरले तुला मी किती समजवले? मला हट्ट करू बरं. मी नका तुला पाण्यामध्ये टाकून देते आणि मला लागते. माईक मधून हा आवाज रोज मला कोणती बोलीने बाया बोलवत नाही कधी म्हणून नाही का तुम्हाला झोपून जा. मी आता तुला नाही का छान शंकाई काढते पाण्यात टाकून झोपून जा. तू झोपून जा बाबा. खालचा खालचा पेपी हे वाटतं मी झोपून तरी पाडलेले जगा देते आई तुझी बळी. पाडलेले जगा देते आई तुझी बळी. रोकी झालेला आई तुझी बळी.
मी आंबील म्हणतो म्हणलो गव्हाची. गव्हाचे आंबे वाचलं काय केलं करायचे मला भात द्या आता मला भात द्या तुला आता काय पास करून ठोकतेस की? चाले चाले मग काय? माझा दिमाग खराब करूच नको अहो, तुम्हाला फक्त भात देऊ. घरामध्ये एवढा तर काम सुद्धा नाही. अहो, तुम्ही रोज येऊन दारू पिऊन मला मारता. मी कोणत्या ह्याच्यानं सहन करू? अरे मला भात दे एवढा फक्त मग तुला काय करायचं कर नको दे. हाडाला कशी दारू भेटते की? चला तुला भात दे ना आता ढोंबरी आली ना आता. नको, आल्या. काय करते? काय नाही सुखी होईन मला बघ्या. कोणता ढोंबऱ्या? मी गाडी घेऊन जाऊन 50 रुपये देतो जायला लागतं बाबा. तुमचे पैसे आम्हाला पगार द्यायला तरी. कागद करतो म्हटलं तर या गाड्या मला कागद करायला लागणार आणि 50 रुपये मागते पैसे आले म्हणजे 3,000 आले म्हणून सांगितलं. 50 रुपयाला साडी नाही काय साडे 15 द्या म्हणून तुला मी बाई तू हे आहे मग कशी आहे ना बाई तू माझी लाच तर पाहिजे आहे तू माझी लाच लागेल चला गावामध्ये सरपंच पाट्याला
माणसं कंटकचा अध्यक्ष होण्यामध्ये लागते. राहुल तू आहे का उभा? राहुल उभा आहे का तू म्हणते? उभं राहा म्हणजे साजरा आहे. मग? मग तपस्या लागली हारल्या. काय म्हणली? हा, बेस म्हणतो. या एक पोराला धरलं नाही म्हणलं तर ह्या गावाच्या कंपनीची टीम तयार करणं म्हणजे आहे काय नको? हारल्यावर साधी हाड्या म्हणते का रे इथं? साजरा आहे. कंबर मोडून देईन का मग? एवढं तरी विचार केला. बरं ना आता आणखी. हा घरामध्ये अनेक नवसुरू नाही. तरी तुम्ही दारूच्या घरामध्ये एवढं मारताल बोलता. मी कोणी भीक राहणार. नाता करा तुम्ही विचार. नाता करा तुम्ही विचार. नाहीच्या घरात जाऊन गुन्हा विकून पेन करत नाही. घरामध्ये काय आहे? बरं, नवरी भाऊ. मला रोज पैसे मागते कुठचे देऊ? या पोराकडे लक्ष द्या. काय म्हणा? बाकीचे लोक तुझ्या कधी तुझ्या देते का नाही ते? किती नाही भेटत? बोल. नाही आहे. मला मारून